अगं अंकिता, त्या दिवशी माझ्याकडे एक रुग्ण आला होता आणि त्याला तपासल्यानंतर मला असं लक्षात आलं की याला बस्तीची आवश्यकता आहे. पण तो म्हणू लागला, मला बस्तीची काय आवश्यकता, माझं पोट तर नियमित साफ होतं. हो ना, हा गैरसमज खूप लोकांमध्ये आहे की बस्ती हा एनिमासारखा केवळ पोट साफ करण्यासाठी दिला जातो. खरं तर बस्ती हा पंचकर्माचा एक प्रकार आहे, जो संपूर्ण शरीर शुद्धीसाठी म्हणून केला जातो, केवळ पोट साफ होण्यासाठी नाही. एनिमाचे काम हा साठलेला मळ बाहेर काढण्याचे आहे. बस्ती आणि एनिमा देण्याची पद्धत जरी सारखी असली तरी दोन्हीच्या कार्यामध्ये बरीच तफावत आहे. पोट साफ करण्यासाठी केवळ कोमट पाण्याने सुद्धा एनिमा देतात. बस्ती हा आतड्यांमध्ये दिला गेलेला असला तरी त्याचे कार्य हे शरीरातील संपूर्ण पेशींवरती होत असते, कारण त्यात विविध औषधी द्रव्यांचा समावेश असतो. विशेषतः वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळ्यामध्ये स्वस्थ व्यक्तींनी वातशमनासाठी, तर ज्यांना पोटाचे विकार, संधिवात, जुनाट आमवात, मूत्राशयाचे विकार, डोकेदुखी असे काही वाताचे त्रास असतील तर त्या सर्वांनी बस्ती हे पंचकर्म करून घ्यावे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. नक्कीच बस्ती हा अनुभव घेण्याची गोष्ट आहे. यातून येणारा जो काही हलकेपणा आहे हा खरं तर पावसाळ्यामध्ये सर्वांनी अनुभवावा. बस्ती या पंचकर्माबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्कीच विचारा. आणि आयुर्वेदाबद्दल असेच काही गैरसमज असतील तर ते दूर करण्यासाठी आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.